भगवद्गीतेमधील श्रीकृष्णाचा पहिला उपदेश म्हणजे अर्जुनाच्या विषादानाच्या क्षणी दिलेला उपदेश. अर्जुन युद्धभूमीवर भीष्म, द्रुपद, गुरुद्रोण आणि इतर प्रियजनांशी लढण्यासाठी तयार नसल्याने त्याला त्याच्या कर्तव्याची व धर्माची आठवण करून देण्यासाठी श्रीकृष्ण त्याला उपदेश देतात. श्रीकृष्णाचे पहिले उपदेश मुख्यतः अर्जुनाच्या मानसिक स्थितीला शांत करण्याचे होते. अर्जुन युद्धाच्या काळात संकोच करत होता. त्याला त्याच्या नातेवाईकांवर शस्त्र चालवणे योग्य वाटत नव्हते. त्यावर श्रीकृष्ण सांगतात, कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन मा कर्मफलहेतु भूर्मा सदा सत्कर्मणी. याचा अर्थ असा आहे, श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात की तुझा अधिकार फक्त कर्मावर आहे, त्याचे फळ काय होईल यावर नाही. तुम्हाला कर्म करण्याचा आदेश दिला आहे, पण त्याचे परिणाम म्हणजे फळ हे तुम्हाला ध्यानात ठेवून काम करणे आवश्यक नाही. फळाच्या आसक्तीने कार्य करू नकोस. हे उपदेश श्रीकृष्णाने अर्जुनाला कर्मयोगाची शिकवण दिली. जीवनात आपले कर्तव्य पार पाडत असताना फळाच्या अपेक्षेत न अडकता कार्यावर लक्ष केंद्रित करणे महत्त्वाचे आहे. श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात की त्याला आपल्या कर्तव्याचे पालन करावे लागेल, कारण तेच धर्म आहे. हे उपदेश आपल्या जीवनात कार्याच्या प्रती निराकार भाव आणि समर्पण ठेवण्याची शिकवण देतात. आणि श्रीकृष्ण पुढे सांगतात की प्रत्येक प्राणी आपल्या कर्तव्याने बंधनात आहे, त्यामुळे तो कर्तव्य पार करूनच त्याचा आत्मा मुक्त करू शकतो.